तुम्हाला कायदा व सुव्यवस्थेचं पालन करणे हे डोक्यात असतं. म्हणजे प्रोफाईल बद्दल कारण तुम्ही कायदा सुव्यवस्थेचं पालन करणार आहे. आणि जर तुम्हाला तिथंच कायदा कळला नाही, तिथं जात धर्म पंथ लिंग कोणताही भेदभाव नको, तुम्हाला 14 ते 18 आर्टिकल तिथं आठवलं पाहिजे. इक्वॅलिटी ज्याला हे पहिलं डोक्यात घ्या. त्या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार तुम्ही तिथे दिले पाहिजे. मग ते किती तुम्हाला अग्रेसिव्ह करो, काही करो, रडो, काही होते. आता काही आपण काही 3 लोकांची इंटरव्ह्यू बाकी होते, काही 2-3 लोक थोडेसे आले असतील, ते मला माहिती तो सांगत होता मला. म्हटलं ठीक आहे असू दे, जेवढी आले तेवढं ना कशी मदत करता येईल ही आमची पार्श्वभूमी, आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असतो. बघा आता राज्यसेवेचा तो शिंदेला माहिती, माझ्या लक्षातच नंतर मी विचारलं शिंदेला की खरं तू राज्यसेवेला होता, इंटरव्ह्यूला 57 मार्क पडले त्याला, मला खूप आनंद झाला. ते ठीक आहे, त्याचं मेनचं मी स्कोर कमी असेल तर बाकी जाऊ दे बाजूला, पण जे इंटरव्ह्यूला आपल्याला 57 पडले खूप छान. म्हणजे एका लेवलला पोहोचतोय आपण, आता त्या लेवलला पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही कसं करायचं की पहिलं सुरुवात आहे की एंट्री 4 भागात विभागणी करू आपण त्याला. PSI पहिला आहे सायकोमेट्री, सुरुवात असते. आता मी तुम्हाला उभं राहून सांगतो, काही बसलेले आहेत आता, म्हणजे माझी चेहरा एक्सप्रेशन लक्षात येईल. पहिला येतो सायकोमेट्री, असते 10 मार्काची. आपण त्याला 4 प्रकारामध्ये बोलतो. सायकोमेट्री म्हणजे काय, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून इज अ रिस्पॉन्सिबल किंवा त्याला निर्णय धारक क्षमता तपासते. कळलं तुम्हाला सायकोमेट्रीचा अर्थ काय, की तो निर्णय घेऊ शकतो किंवा नाही, किंवा त्याचं प्रेझेंटेशन स्किल कसं आहे, त्याला प्रबोधन करता येतं का, त्याच्या संवाद कौशल्य आहे किंवा नाही. कारण आपल्याकडे मोर्चे येतात, आपल्याकडे गर्दीत राहावं लागतं, आंदोलनं होतात, महाराष्ट्रात तर खूप जास्त चालू आहे सध्या. त्यावेळेला आपल्याला काय काम असतं, प्रबोधन, निर्णय, त्या भूमिका तपासणं, म्हणजे त्याला 10 गुण आपण अपेक्षित घेऊया, एक विभागणी करू. मग त्याच्यात सॅल्युटेशन असेल की मे आय कम इन, गुड नून, गुड आफ्टरनून, नमस्कार, एक साध्या गोष्टी आहेत. आल्यानंतर सर मी बसू का, बसल्यानंतर तुम्ही त्या अँगलमध्ये बसले पाहिजे. काही अशा बसल्यात, काही 2 लेडीज होत, एकच लेडीज होत्या त्या अशा बसल्यात, मला वाटतं लांब. तर तुम्ही सर्व ऍक्शन मध्ये असं बसा. क्वचित एखाद्या वेळेला तुम्ही हात ओपन केला चालेल, पण जास्ती हात वर टाळावे. पेन, आता काय मी पेनचं बोललो त्याचं कारण सांगतो. तुमचं ज्यावेळेला फिजिकल व्हायचं आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू व्हायचं तेव्हा पेन नसला तर ते, आता तुम्ही फिजिकल देऊन तिथं ऑफिसर म्हणून जाणार आहे तर थोडंसं एखादा पेन ठेवला तर बेटर राहील, असं माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात घ्या, पूर्वी काय होतं की आपण काय करायचं, फिजिकल घ्यायचो लगेच टेंट मध्ये जायचो. पाहिलं असेल ना कोणी असेल त्याचा अनुभव घेतलेला. फिजिकल झालं की कुठं घुसायचो आपण, टेंट मध्ये किंवा त्या हॉलमध्ये, जिथं असेल तिथं अरेंजमेंट तिथं जायचो. आता ती परिस्थिती नाही. हे बसल्यानंतर तुम्ही काय करा, सायलेंट मुद्रा आणि प्रसन्न मुद्रा, पेशन्स ठेवा. काही काहींचं मी पाहिलं की तू घाबरला, तरी मी तुम्हाला लाईव्ह टीव्ही देत होतो त्यासाठी की बघा इतरांचे चेहरे एक्सप्रेशन बघा. आमचे चेहरे नाही दिसत होते तुम्हाला, चेहरे कोणाचे दाखवले, तुमचे दाखवले. उद्देश तो होता ना, आम्हाला पब्लिसिटी थोडी हवी आहे, आम्हाला आमची पब्लिसिटी नको, विद्यार्थ्याला काय गरज आहे ते इतरांना कळू द्या. आणि त्यातून जर 4 लोक डेव्हलप झाले तर सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे, हे आपल्याला करायचं तिथं. नाही तर लोक काय करतात, आमच्यावरच कॅमेरे ठेवतात पॅनेलवर. सध्या आजकाल लई फॅड झालेले, आम्ही बॅग फुटला होतो, आम्ही दिसतच नाही ना. तुम्ही बघा कोणत्या याला दिसतोय, कधीच नाही. आम्हाला तो विचार नकोय, आम्हाला मुलं घडली पाहिजेत, विद्यार्थी घडली पाहिजे, हा याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट आहे. आणि ते मी स्वतः पब्लिसिटी करून काय करू, अशी तुम्हीच करतात ना, त्याची काही गरज नसते. रिझल्ट आले की आपोआप होणार. दुसरा मुद्दा असा आहे की तुमचे एक्सप्रेशन काय की घाबरतात. पहिल्यांदा इंटरव्ह्यू असतो, कधी काही 2 वेळा देतात, 3 वेळा देतात, तरी ते घाबरतात. ते घाबरू नका, रिलॅक्स बसा. ती माणसं आहे, आपणही माणसं आहोत. त्यांना फक्त अनुभव आहे, आपल्याला अनुभव कमी आहे. त्यांच्याकडं डेजिग्नेशन आहे, आपल्याकडे डेजिग्नेशन प्रयत्न आहे, मुद्दा मिळण्याचा प्रयत्न आहे. हे डोक्यात घालून तिथं बसा, म्हणजे तुम्ही सकारात्मक ऊर्जा घेऊन तिथं जा. आपण काय करतो, सकारात्मक ऊर्जा न घेता डायरेक्ट निगेटिव्ह ऍस्पेक्टने जातो. माझं कसं होईल, माझं कसं होईल, मग वाईटच होतं, वाटवलंच होतं. सांगायचं एकदम रिलॅक्स आहे, हसत खेळत जायचं. आणि इंटरव्ह्यू म्हणजे काय, डायरेक्ट फक्त MCQ विचारणं, फॅक्च्युअल प्रश्न विचारणं. इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही खेळवा त्यांना. आता कसं खेळवायचं ते आपण सुरुवात करू. मग सायकोमेट्री झाल्यानंतर पेशन्स, प्रेझेंटेशन नाही आलं तर एकदम हसत मुद्रा, हसवणं. एखाद्याला मी सांगितलं होतं, सांग रे म्हणलं पक्क वाजला, कसं वाजवतात, त्याने वाढवलं पाहिजे होतं, ते होतं कोणतरी चल आपल्या
हा तूच होता. तुला किती संधी दिली? धाकधिंग दिंदा मला काय सांगितलं असतं तरी आणि धाकधिंग दिंदा म्हणून रोज म्हटलं असतं. ते पुढचं आपल्या पॅनलला कुठे एवढं येणार आहे? जे रियालिटीकडे बघा ना, तर थोडं 5 मिनिटं 3 मिनिटं ओढलं असतं त्याला, 2 मिनिटं ओढून घेतलं असतं. 2 मिनिटात आम्ही बी रिलॅक्स झालो असतो, आपण बी रिलॅक्स झाला असता. इंटरेस्टिंग झाला. इंटरेस्टिंग तुम्हालाच मार्क लीड झाले असते. संधी भेटली तर संधीचं सोनं करणं याला इंटरव्ह्यू देणं असं म्हणतात. लक्षात ठेवा. आणि आयोग प्रत्येकाला संधी, एखादा घाबरला तर आम्ही म्हणतो नाही घाबरू नको आता, रिलॅक्स होऊन आयोग मी तसंच करतो. काय की पॅनल करत असतील डेंजर पद्धतीने, तुला येते असं नाही, निगेटिव्ह व्हायचं नाही पहिला सिद्धांत. मग बसला, पेशन्स ठेवलं, संयमाने उत्तर देतोय. काहींचा आवाज कमी आहे तर आवाज पॅनल ऐकायला पाहिजे. गॅप असेल, आता तुमचं आता इंटरव्ह्यू आहे ना, स्पेशल ठिकाणी होतील त्याच्यामुळे डिस्टन्स असेल तुमच्यामध्ये. ज्यांचा आवाज कमी आहे, मुंबई ऐकतेवाल्यांनी थोडं लक्षात घ्या, तुमचा आवाज थोडा कमी पडत होता तर आवाज थोडा वाढवतो. शांत होतात, काम होतात, त्याबद्दल दुमत नाही. फक्त ज्यांचा त्यांचा आवाज कमी आहे आणि काही काहींची घाई होती, मोकळं व्हायचं मला, तसंही करू नका. त्या दोघांचं वाटतं. आता इंटरव्ह्यू कडे येऊया. पहिला प्रश्न काही तुम्ही डायरेक्ट विचारणार नाही. पहिला आहे म्हणे कुठून आला हा विचारेल, कसे आहात हे विचार, नाव न सांगता थोडक्यात परिचय करून द्या ते विचारेल, तुमचं शिक्षण काय झालं ते विचारेल, पदवी कशात केली हे विचारेल, PSI काय व्हायचं हे विचारेल. हे 10-12 प्रवाहातून एक प्रश्न पहिला पडेल. आलं लक्षामध्ये? एक तर नाव न सांगता विचारेल, शिक्षण काय झालं ते विचारलं जाईल, कुठून आला काय विचारलं जाईल, महाराष्ट्रात सध्या काय वास्तव परिस्थिती, अशा पद्धतीचा एखादा प्रश्न तुम्हाला आयोग स्टार्टला विचारू शकतो. पहिला प्रश्न आयोगाने विचारू दे, त्याच्यामध्ये सगळे की वर्ड्स तुम्ही टाकायचे. उदाहरणार्थ एखादा हा जळगावचा होता, मला वाटतो जामनेर, सरनेम राठोड आहे ना, राठोड. आता राठोड हा जामनेरचा होता. यांनी काय सांगायला पाहिजे की मी जळगाव जिल्ह्यातील, पहिले जिल्हा सांगायचा, तालुके कोणी ओळखत नाही, गाव कोणी ओळखत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गाव कोणतं तुझं? शेवगे पिंपरी. आता ह्या गावातून आलेलं आहे त्यांनी जळगाव जिल्ह्याची वैशिष्ट्य, तिथं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून माझी डिग्री झालेली आहे. म्हणजे तुम्ही मला कुठं विचारा त्याचं नाव काय झालेलं, मग ते म्हणते आता नाव तर ते नाहीये, मग तुम्ही ते नाव इम्प्रूव्ह करा की कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून या. मग त्यावर ते प्रश्न विचारतील. त्यांना साने गुरुजी का नाव दिलं नाही, बहिणाबाई चौधरीचं वैशिष्ट्य विचारतील, बापू ठोंबरे बालकवी ठोंबरेवर प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्हाला काय झालं की एका सेक्शन मध्ये प्रश्न विचारायला सुरुवात झाली. दुसरं तिथं पीक कोणते त्याच्यावर प्रश्न येईल, सोन्याची बाजारपेठ काय त्याच्यावर प्रश्न येईल, तुम्हाला काय वाटतं जळगाव जिल्ह्याबद्दल तो प्रश्न येईल. म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा कुठे गेला, जिल्ह्याने गेला. तुम्ही जुन्या लोकांना विचारा राज्यासाठी, तसेच प्रश्न त्यांना विचारले गेले. आणि बरेच होते माझे अध्यक्ष महोदय वगैरे, त्यांनी तसेच प्रश्न विचारले. सोपं आहे, पण ते मुलांना ऐकणे. आता एखाद्याला म्हटलं की तुम्हाला गाणे ऐकणे, तुम्ही त्यांना ना दोमानवर वगैरे त्यांचं विचारलं, त्यांना सांगता यायला पाहिजे होतं. जिल्ह्यातील आहात तर त्यांचे गीत आहेत की नाही, सिनेमामध्ये सुद्धा घेतलेले मूवी, मराठी मूवीमध्ये त्यांचे गाणे दिसतात, तर ते आपल्याला यायला पाहिजे. परिचय करून देताना कीवर्ड्स तुम्ही किती टाकू शकता याचे संकलन करा डायरीमध्ये. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्या. कुठून आलाय, कोणता शब्द आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, मुंबई आहे, जालना आहे. जालनाचं तुम्ही आंतरवली सराठी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर प्रश्न येतात आहे. मराठा आरक्षण आहे, धनगर आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे, 10% आरक्षण ते टिकेल का. स्वतःच्या धर्म जातीचे समर्थन करू नका. पहिला मग खूप अर्थ मी याला आठवला आता जस्ट पाहिला असं शेवटचा जो दिला होता. तुम्ही काय आता तुम्ही जाती धर्माचे राहिलेले नाही. तुम्ही फक्त काय झाला, कायद्याचे व्यक्ती झाला, कायद्याचा प्रतिनिधी तुम्ही राहिले. तर कायदा सेक्युलरिझम, सर्व धर्म जाती पंथ सर्व एक आहे ना आपल्याला. आता तुम्ही ते लेबल लावू नका, तुम्ही राजकारणी नाही. आणि जर तुम्ही समर्थन करत असाल तर काय झाला, कारण तुम्ही त्या खुर्चीवर बसलात ना सध्या, त्या खुर्चीवर आपल्याला समर्थन करता येत नाही. सर ती माझी बाजू नाही, ते मागासवर्गीय आयोग ठरवेल, ते सरकार ठरवतील, सर्वोच्च न्यायालय ठरवेल, आणि त्यानंतर त्यांनी दिलेला निर्णय तो मी स्वागतार्थ, त्या निर्णयाचं मी समर्थन करतो, असं उत्तर पाहिजे होतं.
मी समाजाचं उत्तर आपल्याला वाटतं असं आहे ना, प्रत्येकाला असं असायलाच पाहिजे, पण ती आत असली पाहिजे, ती बाहेर तिथं दाखवू नका. ठीक आहे.